फ्रेंड्स, स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण आंब्याची कुल्फी पाहणार आहोत, जी वेगळी आणि युनिक अशी रेसिपी आहे। खूपच सुंदर आणि चवीला पण एकदम मस्त लागणार आहे। त्यासाठी बघा 2 आंबे घेतले आहेत मी, केसरचे आंबे घेतले आहेत। खूप गोड आहेत हे आंबे आणि चवीला पण खूप छान लागतात। अशा प्रकारे मी धुवून घेतले होते अगोदरच आणि वरचा जो भाग आहे तो कट करायचा आहे। हे बघा अशा प्रकारे कट करायचं आहे, म्हणजे जे हे बघा अशा प्रकारे कट करायचं आहे। आणि त्यानंतर त्याची जी कोय आहे ती आपण काढायची आहे त्या ह्याच्यातनं, आंब्याच्या ह्यातनं। फक्त कोय आली पाहिजे, गर नाही आला पाहिजे। थोड्या प्रमाणात निघला तरी चालेल। आंबा माझा छान पिकलेला होता, त्यामुळे मला जास्त कष्ट नाही लागले। फक्त मी चाकूच्या साहाय्याने छान असं ते मोकळं करून घेतलं आणि हाताने जोरात ओढून घेतली की निघली लगेच। तुमचा आंबा कच्चा असेल, म्हणजे थोडासा कडक असेल, तर तुम्ही पकडच्या साहाय्याने काढू शकता। हे बघा अशा प्रकारे पूर्ण सगळं सोडून घेतलं आहे मी आणि असं हाताने जोरात फिरवून काढून घेतलं आहे। त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे बघा, ते छान गरम झालं आहे। त्यामध्ये मी कोको पावडर टाकणार आहे 1 चमचा आणि कस्टर्ड पावडर टाकणार आहे 1 चमचा। दुधामध्ये मिक्स छान करणार आहे आणि ते मिश्रण छान असं हलवून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे। व्हिडिओ मैत्रिणींनो प्लीज पूर्ण पहा। माझ्याकडे साय होती, ती पण टाकली आहे, त्याने खूप छान असं क्रीमी आणि सॉफ्ट होणार आहे। पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवायचं आहे। खूप सुंदर, मुलांनाच नाही तर घरातल्या मोठ्या माणसांना पण आवडेल एवढी सुंदर रेसिपी आहे। अप्रतिम अशी चव आणि भन्नाटच, खरंच खूप सुंदर। हे बघा अशा प्रकारे जे मिश्रण आहे ते घट्ट होईपर्यंत छान असं आपण हलवून घेतलं आहे, खूप सुंदर। त्यानंतर मी साखर टाकली आहे अर्धी वाटी, कारण आंबे आहेत ना ते मुळातच गोड आहेत, त्यामुळे मी जास्त साखरेचा वापर केला नाही। गोड कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। छान साखर टाकून घेतल्यानंतर छान हलवायचे, म्हणजे साखर एकसारखी त्यामध्ये मिसळली जाईल, एकजीव होईल आणि मिश्रण छान असं आपलं तयार होईल। माझ्या मुलीला चॉकलेट फ्लेवर आवडतो म्हणून मी चॉकलेटचं टाकलं आहे। खूप छान लागतं बघा, अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे। खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट अशी कुल्फी होणार आहे, की बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसेल की कशी बनवायची आहे ती। हे बघा अशा प्रकारे छान आपण जी साखर आहे ती विरघळून घेतली आहे आणि त्यामध्ये अजिबात गाठी दिसत नाही आहेत बघा मैत्रिणींनो। खूप सुंदर झालं आहे बघा, मिश्रण आपलं अगदी जवळजवळ तयारच होत आलं आहे। पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे छान होईल ते। हे बघा, आणि मी तोपर्यंत हे बघा त्यातल्या ज्या कोय आहे ती काढली आहे। हे बघा अशा प्रकारे मोकळं करून घेतलं आणि जो गर आहे तो पण मी त्या आंब्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे छान लागेल। सेट करण्यासाठी मी 15 मिनटं फ्रीजरमध्ये ठेवले होते आंबे। त्यानंतर बघा जे आपलं मिश्रण आहे ते पण छान आपलं थंड झालं आहे। त्यामध्ये आवडीप्रमाणे मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। माझ्याकडे काजू आणि बदाम होते, ते टाकले आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाकले तरी चालेल, नाही टाकले तरी चालेल, छान लागतं। आणि छान आपण असं बघा चमच्याच्या साहाय्याने बरोबर ते मधल्या भागामध्ये टाकणार आहोत मिश्रण। खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट। चला तर मग एक लाईक तर झालाच पाहिजे मैत्रिणींनो, आणि रेसिपी जरी आवडली ना तर कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींमध्ये, फॅमिलीमध्ये। खरंच आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला खूप सपोर्ट केला, तुमच्या सपोर्टमुळेच मी आज इथंपर्यंत आली आहे। असाच इथून पुढेही आपला सपोर्ट राहील, ही मला खात्री आहे। खूप छान वाटतं खरंच तुमच्या कमेंट्स वाचून आणि तुमचा अभिप्राय बघून आणि तुमची लाईक ते पण बघून खूप सुंदर वाटतं। हे बघा अशा प्रकारे मी वरपर्यंत भरलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स मी तुकडे केले होते ते पण वरनं टाकत आहे। हे बघा खूप सुंदर, आणि जे आपण वरची चकती काढली होती की नाही ती छान त्याच्यावर बसवायची आहे आणि असाच कप आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं 1 रात्र। दुसऱ्या दिवशी बघा मी काढलं आहे। जरा काय झालं होतं, थोडा वेळ लाईट गेली होती त्यामुळे थोडासा मूव झाला आहे वरच्या बाजूनी। पूर्ण कडक असल्यानं तर खूप छान स्लायसेस पडतात त्याचे,
हे बघा अशा प्रकारे मी त्याची साल काढते आहे. खूप अगदी सहज निघते आहे बघा. ते वरचं जरा मऊ झाल्यामुळे. तुमचं जर कडक असेल तर तुम्हाला पिलरच्या साह्याने त्याचं साल काढावं लागेल. आणि माझा आंबा पिकलेला पण होता त्यामुळे अगदी सहज निघत होतं. अशा प्रकारे आपण त्याचं पूर्ण साल काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला जी साईज मोठी बारीक हवी त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर आणि स्मूथ झालं आहे. अगदी खूपच भन्नाट असं आपलं आंब्याची कुल्फी तयार आहे मैत्रिणींनो. बघा किती सुंदर दिसते आहे. रंग पण खूप सुंदर आणि रंगच नाही तर चव पण एकदम अप्रतिम अशी आहे बघा. खूप सुंदर असा आपल्या आंब्याची कुल्फी तयार केली आहे मैत्रिणींनो. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे बघा किती सुंदर झालं आहे आणि खूपच सॉफ्ट पण झालं आहे. हे बघा किती बघू शकता आपण. त्याबद्दल आपण माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा आणि छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय मैत्रिणींनो.